गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मित्रांनो, जय शिवराय। मी राहुल नालावडे, शिवचरित्र अभ्यासक, व्याख्याते, लेखक, पुण्यावरून मी आलेलो मित्रांनो। आज दुर्वा एज्युकेशनने आयोजित केलेल्या स्टुडंट काउन्सिलर कोर्ससाठी मी ॲडमिशन घेतलं होतं। आणि का घेतलं होतं तर आजकालच्या काळात आता आपण पाहतोय तरुणांपुढे किती जबरदस्त आव्हानं आज उभी आहेत, पण वास्तविक पाहता त्यांच्या मनात काय चालले, किती वादळ आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी मी आज बऱ्याच ठिकाणी आज व्याख्यानाला जात असतो, ट्रेनिंगला जात असतो, पण त्यांच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं होतं। त्यासाठी मी आज दुर्वा एज्युकेशनचा कोर्स आज मी तिथे अटेंड केलेला आहे। खरं पाहता ह्या कोर्सविषयी मला माझ्या अनेक शिक्षकांनी मला सांगितलं। मग त्या वरच्या लेवलच्या शिक्षकांनी ते कोर्स केले, त्यांना किती फरक पडला आणि त्यांनी मला सांगितलं की रायबा दादा हा कोर्स तुम्ही करा। त्यामुळे मी पुण्यावरून खास डोंबिवलीला आलो आणि हा कोर्स इथं केला मित्रांनो। पण खरं सांगू, ही पिढी जी आहे ना, ही पिढीच पुढच्या काळामध्ये आज एक जबरदस्त तटरक्षक आहे, समाजरक्षक आहे। येणाऱ्या काळाचं आज कर्णधारपद त्यांच्या खांद्यावर आहे। ते ह्यांना समजून घेणं खूप गरजेचं असतं। आणि जर का हे समजून घेण्यासाठी आज तुम्हाला एक चांगला मेंटॉर भेटणं, चांगला शिक्षक भेटणं, चांगला ट्रेनर भेटणं खूप गरजेचं असतं। मी भगवंताकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आज अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो की आज ज्ञानेश्वर सरांसारखे, ज्ञानेश्वर सपकाळांसारखे गुरु आम्हाला भेटले। 5 दिवसात आमूलाग्र आमच्या आयुष्यात बदल करून दाखवला त्यांनी। अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला हा कोर्स समजून सांगितला। मुलांच्या मनामध्ये काय चालतं, त्यांचा आमूलाग्र बदल, त्यांच्यात कसे बदल करायचे, ते कुठल्या मानसिकतेमध्ये जात असतात, ॲडिक्शन कसं तयार होतं, अँगर मॅनेजमेंट कशी करायची असते, स्ट्रेस मॅनेजमेंटला कसं तुम्ही सामोरं जायचं असतं, रिलेशनशिप कशी डेव्हलप करायची असते, ह्या प्रत्येक गोष्टींवर त्यांनी आम्हाला जबरदस्त मार्गदर्शन केलं। हे करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण असं म्हणलं की तुम्हाला चांगली फळं पाहिजे असेल तर रूटला काम करणं गरजेचं आहे आणि ते सरांनी आम्हाला सांगितलं। तर मी एवढंच सांगेल। दुसरी गोष्ट माझी अशी आहे की एखादा ट्रेनर म्हणून सरांकडे जर पाहिलं तर आजकालच्या नकली दुनियेमध्ये एक चांगला ट्रेनर भेटणं हे तुमचं नशीब चांगलं लागतं। आणि सरांच्याकडनं मी शिकलो, इज अ नॉट ओनली ट्रेनर, इज अ मोटिवेशनल स्पीकर, ऑल्सो ए ग्रेट लीडर, ग्रेट काउन्सलर, ग्रेट पर्सनॅलिटी। अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते भांडार त्यांच्यामध्ये आहे। नक्कीच आयुष्यात अशा लोकांच्या सोबत राहा, त्यांच्याकडनं ज्ञान घ्या, कारण आजकालचा नकली जमाना आहे। 2 प्रकारची माणसं आहेत आजकाल बघितलं गेलं की बाहेरनं खूप मोठा माठ दिसतो, असा मोठाच्या मोठा रांजण, पण तोंड बारखं असतं। ज्यावेळेस आपण हात घालतो आतमध्ये आणि मूठ भरून बाहेर काढायला जातो, हातात काही येत नाही, कारण मूठच बाहेर येत नाही। दुसरा स्वभाव असतो परातीसारखा, की ज्यावेळेस फक्त परात जर अशी केली तर त्याच्यातनं एकही धान्याचं कण शिल्लक राहत नाही, ते एवढं ओसंडून देत असतात। आणि सरांचं आज मला कौतुक वाटतं की त्यांनी परातीसारखा स्वभाव आहे, बिंदास घ्या। तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की एकदा दुर्वा एज्युकेशनचा हा कोणताही कोर्स का, पॅरेंट काउन्सिलिंग असेल, स्टुडंट काउन्सिलिंग असेल, भविष्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, तर सरांशी संपर्क साधा आणि आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल करा। कारण असं म्हणलं जातं की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। तर अशा प्रकारे ह्या दुर्वा एज्युकेशनचा 5 दिवसाचा आमचा कोर्स आम्ही पूर्ण केलेला आहे। आज महाराजांच्या चरणी मी एकच मागणं मागतो की हा कॉन्फिडन्स घेऊन आम्ही पुण्याला चाललेलो आहोत, आपापल्या गावाला चाललेलो आहोत, आमच्या प्रांतात जात आहोत, पण तिथे सरांनी शिकवलेलं जे काही ज्ञान आहे त्याचे आज आम्ही घरोघरी नक्कीच पंथीच्या स्वरूपामध्ये काम करू। कारण पंथीने पंथी लागत असते मित्रांनो, फक्त पंथीने ते काम स्वतःचं केलं पाहिजे। तर असं म्हणलं जातं, अंधाराच्या समोर उभं राहून अंधाराला शिव्या घालून अंधार दूर होत नसतो। आपापल्या परीने पंथी लावली तर तेवढा त्याचा कोना प्रकाशमान होत असतो। तसं तरुणाई बिघडली असं करून काही होणार नाही। आपापल्या परीने आपलं काम केलं पाहिजे आणि या तरुणांना समजून घेतलं पाहिजे। त्याच्यासाठी ती कामं आपल्याला करणं गरजेचं आहे, त्या मुळापर्यंत जाणं, आणि मुळापर्यंत जाण्यासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे। एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग द न्यू चेंजेस ऑन युअर लाईफ, हे लक्षात ठेवा। ते एक स्किल तुमच्याकडे असले पाहिजे। हे शिकण्यासाठी ज्ञानेश्वर सरांसारखे खूप चांगले शिक्षक तुम्हाला मिळतील। त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा। सर्व स्टाफला खूप साऱ्या शुभेच्छा, दुर्वा एज्युकेशनला शुभेच्छा, ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ फाउंडेशन यांना खूप साऱ्या शुभेच्छा। त्यांनी आम्हाला एवढं समजून घेतलं आणि जबरदस्त ज्ञान आज आम्हाला त्यांनी देऊ केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय शिवराय मित्रांनो।